नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल.एस. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पोलीस भरती 2024चे काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? प्रश्न क्रमांक पहिला, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 3, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो। प्रश्न क्रमांक दुसरा, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलेले होते? प्रश्न क्रमांक दुसरा, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे याच्यासाठी कोणी आंदोलन केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3, साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन केलेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत? प्रश्न क्रमांक तिसरा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? ऑप्शन क्रमांक 4, लोकमान्य टिळक यांचे उद्गार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच हे आहे। प्रश्न क्रमांक चौथा, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थेने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? प्रश्न क्रमांक चौथा, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थेने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर करून संस्थेने खालसा करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? प्रश्न क्रमांक 5, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा बंदिस्त वर्ग आहे असे म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 6, कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1, 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? प्रश्न क्रमांक 7, संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 3, वर्ल्ड वाईड वेब हे www याचा अर्थ संगणकीय भाषेमध्ये होतो। प्रश्न क्रमांक 8, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? प्रश्न क्रमांक 8, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 9, आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे? प्रश्न क्रमांक 9, आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेशाचे विभाजन करून निर्माण झालेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? प्रश्न क्रमांक 10, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? ऑप्शन क्रमांक 1, लोकशाही या शासन पद्धतीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य मिळतात। प्रश्न क्रमांक 11, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? प्रश्न क्रमांक 11, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, 1955 साली भारतीय नागरिकत्वाचा कायदा मंजूर झालेला आहे। प्रश्न क्रमांक 12, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? प्रश्न क्रमांक 12, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन क्रमांक 3, कायदेमंडळ यांना भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 13, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? प्रश्न क्रमांक 13, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? ऑप्शन क्रमांक 1, निवडणूक आयोग यांच्याकडे निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी असते। प्रश्न क्रमांक 14, लोक माझे सांगती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहेत? प्रश्न क्रमांक 14, लोक माझे सांगती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहेत? ऑप्शन क्रमांक 2, शरद पवार यांचे लोक माझे सांगती हे आत्मचरित्र आहेत।
प्रश्न क्रमांक 15 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कुठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16 AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक कोणाला मानले जाते? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर जेफ्री हिंटन यांना AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 17 द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिनदर्शक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 17 द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिनदर्शक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सदीप्तो सेन हे द केरला स्टोरी या चित्रपटाचे दिनदर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 18 यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 18 यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 नील मोहन यांची नियुक्ती यूट्यूबच्या CEO पदी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 दापोली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? प्रश्न क्रमांक 20 प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 मृत्युंजय ही कादंबरी प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? प्रश्न क्रमांक 21 भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक 4 मत्स्य उत्पादन हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 22 पालघर जिल्ह्यातील कोणत्या पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? प्रश्न क्रमांक 22 पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 तारपा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 23 67वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक 23 67वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 शेरशाह हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 24 कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? प्रश्न क्रमांक 24 कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री पुरस्कार हे कृष्णराव गणपतराव साबळे यांना प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25 महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलरचा पहिला प्रकल्प कुठे उभारण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक 25 महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलर हा पहिला प्रकल्प कुठे उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.